पण राजकीय संबंधांचे आरोप फक्त ते थोडी करतायत तुमच्यावर, की तुम्हाला म्हणजे भुजबळ म्हटलेत की तुमच्या मागे काही नेते होते, त्यांच्या शरद पवारच्या नेत्यांच्या सांगण्यावरून झालं. मागे अनेक पक्षाचे म्हणजे भाजपचे काही नेते होते, मग चित्रा वाघ असतील, नितेश राणे असतील, यांनी आरोप केले. नितेश राणे तर मराठा आरक्षणाची फार भूमिका घ्यायचे मागे एका काळामध्ये. तेही म्हणतात की तुमच्या मागे कुठेतरी ताकद आहे, तुम्हाला रसद पुरवली जाते. त्यातही विशेष करून त्यांनी नाव घेतलं की शरद पवार पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला रसद पुरवली जाते, असा आरोप तुमच्यावरती वारंवार होतो. या माणसाला मी सत्य सांगतो, आजीच्या दिवसातला मी कधीच बोललो नाही. की हल्ला झाला, आमच्या मायामावल्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. शरद पवार साहेबापासून ठाकरे साहेबांपासून सगळ्या पक्षाचे लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, सगळ्यांचे लोकांना तांबर एक घोट पाजायसाठी कोहायला आले, आधार द्यायला आले, पाठणा हात फिरायला आले. बारीक बारीक लेकरं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ती माणुसकी होती, ती माणुसकी दाखवण्यासाठी आले होते. त्याचा गैरअर्थ तो वेगळा करतोय. तुमच्या जातीवर जर कधी हल्ला झाला माया मावल्या, मराठीने असंच बोलायचं का रे? आता असंच बोलायचं का? कोणाचाही हात नाही, पाय नाही, माझा गरीब मराठा उठला का चटणी भाकर करून नाही साहेब, पैशाच्या जीवावर आणि लोकांच्या जीवावर इतके दिवस आंदोलन नाही चालत साहेब. तुम्ही सोपे नाही आहेत. तुम्ही सगळ्या देशाच्या सगळ्या पुस्तकाचं लोकांचं आकलन केलेलं आहे तुमच्या बुद्धीत. संपादक उठला झाला असं कधी होत नाही. तितका बुद्धिजीवी लागतो, तितका ज्ञानी लागतो. प्रत्येक प्रश्नावर धारदारपणानं प्रश्न टाकावा लागतो. इतके ज्ञानी असतात तुम्ही, सगळ्या लोकडून पेलेले असतात. नेते फिते चट ते दिसायला दिसतो, फक्त पांढऱ्या कपड्यात आला, गोगल लावून आला, मोठ्या गाडीत आला, तुमच्या पुढे शून्य असतो. हो, त्याला किती अक्कल असते ना अधिकाऱ्याच्या जीवावर, ते तुम्हाला सगळं माहीत असतं. कारण एवढे मोठाले उंचीचे व्यासपीठ चालवणं सोपं नसतं. हे जर आंदोलन कोणाच्या म्हणण्यावर असतं ना, मी माझ्या मराठ्याला एक बी प्रमाणपत्र देऊ शकलो नसतं. आणि इतक्या दिवस हा टेम्पल करोडाचा असाच कधीच चालू शकत नाही, कधीच चालू शकत नाही. आणि दुसरे असते ना, ढेंगाणा घालून मोकळे झाले असते आत्तापर्यंत. 2 जिवंत उदाहरण देतो. वाशीतून माझे पोरं ते अधिसूचना घेतली, वापस आले शांततेत. नेत्याचा हात असताना जागेवर दंगली केल्या असत्या. आत्ता JR काढल्याच्या नंतर सुद्धा म्हणले असते सरकार असतं दुसरं पाठीमागून असते, म्हणले असते उलटीला गोंधळ घाला, आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, यांनी सगळं शोधलंय म्हणतो आम्ही तुम्हाला. आमच्या मागे शरद पवार आहेत का, अजित पवार आहेत का, शिंदे साहेब आहेत का, उद्धव ठाकरे आहेत का, परत ते नाना पटोले साहेब किंवा काँग्रेस राहुल गांधी आहेत का, परत एकनाथ शिंदे साहेब आहेत का, असे सगळे शोधले यांनी. यांना कुणीच दिसलं नाही. एकदा तर म्हणले आम्ही शरद पवारचेच लोक आहेत, एकदा म्हणलं नाही काँग्रेसचे, एकदा म्हणले नाही कोणाचेच नाही, ते शेतकरी ते शेट्टींचे असतील, नाही म्हणले ते बी नाही. म्हणले आता हे ना उद्धव ठाकरेंचे, ते नाही सापडलं. म्हणले नाही हे राज ठाकरेचे, ते नाही सापडलं यांना. म्हणले नाना पटोलेचे दिसतात बहुतेक, ते नाही सापडलं यांना. नंतर म्हणले आपल्या सगळ्याच्या डोक्याच्या बाहेरचं आहे एकनाथ शिंदे साहेबाचे, एकनाथ शिंदे साहेबाचं नाही सापडलं. आता म्हणतात फडणवीस साहेबाचे. यांचं थोबड आणले पाहिजे चापलानी. ही गरिबांची लढाई एवढी सोपी नाहीये. कुणी इकत घेऊ शकत नाही, कोणाच्या पाठबळाने टिकू शकत नाही. हे तुम्हाला वारंवार, तुम्ही आता हा विषय काढला म्हणून मी तुम्हाला प्रश्न होतो, वारंवार होतं की सरकारमध्ये मागे कोणी म्हणतं की हा वारंवार आरोप होतो की शिंदेबद्दल तुमच्याबद्दल, तुम्ही आता नाव घेतलं की शिंदेचं, की तुम्ही कारण हा आरोप कुठून सुरू झाला? जेव्हा सरकारमध्ये असताना तुम्ही फडणवीसांबद्दल बोलतात, शिंदेबद्दल बोलत नाही, अजित पवारांबद्दल बोलत नाहीत. कदाचित असं असेल, त्याचा असा अर्थ काढला होता की ते मराठा आहेत म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं, असे अर्थ त्यातनं काढले जातात समोरासमोर. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही, शिंदेबद्दल बोलत नाही, म्हणून असा अर्थ काढला होता की तुमच्या शिंदेचा तुमच्या मागे काय छुपा पाठिंबा आहे का? यांना बेगडीपणाची सवय आहे, त्यांना नावीलाज आपला. राजकीय स्वार्थासाठी कसा बुद्धिभेद करायचा, गैरसमज कसा पसरायचा हे यांना माहिती आहे. त्याला काही करू शकत नाही कोणी. अजितदादा एकदाच बोलले होते, अजितदादा असं धुतलं होतं ते आणखीन बोलले नाही, सोडत नाहीत. एकदाच एकनाथ शिंदे साहेब बोलले होते तर आम्ही एकदाच बोलत होतो, आणखीन बोलत नाही. अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील, यांच्यासारख्या खोड्या नाही करीत हो. आहे बहिणी मारीपर्यंत आरक्षण असून द्यायचं नाही, ते खोड्या नाही करत. आता नाव ठेवतो का आम्ही? ज्या माणसानं आपले विखे पाटील साहेब असतील, ते आता समाजासाठी काम करायला लागलेत. आम्ही आहेत ना सगळे खंबीर. आता आपले शिंदे साहेब करतात, फडणवीस साहेब सुद्धा करायलेत. आता बोलतात का आम्ही काही? तुम्ही द्या ना, आमचं तुमचं काय शत्रुत आहे का? आम्हाला काय देणं घेणं राजकारणाचं का? माझ्या तुम्हीच करा ना. पण मी समाजाची प्रामाणिक आहे, आरक्षणाशिवाय सोडणार नाही.
हे तेवढंच करा. तुम्हाला वाटतं असं गप बसला शांत बसला मजा बघतोय तुमची. तुम्ही किती दिवसात किती केड्यात काढतात काय. आता असं बी आंदोलन सुरू करीन ना की पुन्हा पश्चाताप करायला सुद्धा टाइम नाही ठेवणार. होय मनोज जरांगे माझ्या नादी लागू नका तुम्ही. मी जातीचा पक्का येडा आहे आणि मी माझ्या जातीच्या लेकराला उंचीवर न्यायचं ठरवलंय, त्यांना सुखी समाधानी करायला ठरवलंय. माझ्या नादी लागू नका. प्रामाणिक विकत घ्यायची तुमच्या कुणातच टप्पर नाही राज्यात आणि देशात. फुटणारापैकी मॅनेज होणारापैकी पैदासच नाही. मराठ्यानंच उंचीवर नेईन. तुम्हाला वाटत असन, मला वाटतं आता कारला जार आज करते उद्या करते चाललंय बघू. सुट्टी नाही भाऊ मायापाशी, सुट्टी नाही. हा संधी आली फडणवीस साहेबांना मराठ्यांच्या मन जिंकायचं. आमचं हक्काचं गॅजेट आहे. मराठवाड्यातला मराठा सगळा कुणबी आहे. प्रमाणपत्र देऊन टाकाव, व्हॅलेट्या करून टाकाव, मोकळा व्हा. माझा पश्चिम महाराष्ट्रातला गॅजेटेर आहे. लोकांना देऊन टाकाव. आयला मजा करा तुम्हीच कवर बी. आम्हाला काय करायचं राजकारणाचं भिजकारणाचं. मग बघा आता त्या आईला म्हणलं मी बोलता बोलता ते लगेच मध्ये शी दिली.